सनातन संस्थेचे संस्थापक गुरु डॉक्टर जयंत आठवले यांच्या 80व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने हिंदू राष्ट्राच्या जनजागृतीसाठी हिंदू राष्ट्र जागृती अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाच्या अंतर्गत सनातन संस्थेच्या वतीने 21 मे 2022 या दिवशी सायंकाळी 5:30 ते 7:30 वाजता या वेळेत हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे। अमरावती येथील श्री एकविरा मंदिराच्या मागील प्रांगण येथून गौरक्षण चौक, गांधी चौक, राजकमल चौक, श्याम चौक, बापट चौक, सरोज चौक, जयस्तंभ चौक, श्याम चौक, राजकमल चौक, आंबापेठ आणि शेवटी गोपाळकृष्ण मंदिर येथे सांगता होईल। परमपूज्य डॉक्टर जयंत आठवले यांनी सर्वप्रथम हिंदू राष्ट्राची संकल्पना समाजासमोर मांडली। धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्र हे हिंदूंच्या सर्व समस्यावरील एकमेव उपाय असून ते विश्वासाठी मार्गदर्शक ठरेल हेही त्यांनी लक्षात आणून दिले। तेव्हापासून सहस्त्र हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते देशभरातील अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना या हिंदू राष्ट्र संघटनेच्या कार्यासाठी संघटितपणे प्रयत्न करत आहेत। हिंदू राष्ट्र जागृती अभियानांतर्गत ठिकठिकाणी मंदिर स्वच्छता, हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी देवतांना साकडे घालणे, साधना, प्रवचनांचे आयोजन करणे असे उपक्रमही राबवण्यात आले आहेत, अशी माहिती सनातन संस्थेच्या अमरावती जिल्हा सेविका श्रीमती विभा चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी हिंदू जनजागृती समितीचे निलेश टवलारे आणि भारतीय ब्राह्मण महासंघाचे श्री रमेश छांगाणी, अखिल भारतीय सिंधू सभेचे श्री प्रकाश सिरवाणी उपस्थित होते। हिंदू धर्मावरील संकटे दूर होण्यासाठी हिंदू ऐक्याची आवश्यकता निर्माण झाली आहे। त्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे। या हिंदू एकता दिंडीत सहभागी होणारे हिंदू पारंपरिक वेशभूषा परिधान करून नामजप करत तसेच काही भजने म्हणत वारकरी परंपरेचे दर्शन घडवणार आहेत। राष्ट्रपुरुष, क्रांतिकारक, पराक्रमी हिंदू राजे यांनी केलेल्या महान कार्यातून बोध घेण्यासाठी प्रबोधन व शिवकालीन मर्दानी प्रात्यक्षिके या फेरीत केली जाणार आहे। काळाची आवश्यकता ओळखून सध्याच्या स्थितीला स्वरक्षण, प्रथमोपचार याविषयीचे प्रशिक्षण लोकांनी शिकून घ्यावे, याविषयीही जनजागृती यावेळी करण्यात येणार आहे। जय श्री राम। हिंदू एकता दिंडी जो 21 तारीख को एकविरा देवी मंगलकरण एकविरा देवी के प्रांगण से निकलेंगी और गोपालकृष्ण मंदिर में इसका समापन होगा। मेरा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व रामचरित मानस परिषद सुंदरकांड मंडल से निवेदन की ज़्यादा से ज़्यादा संख्या में अपन लोग इसमें हाजिर रहे और अपनी हिंदू एकता का परिचय दें। जय श्री राम, जय परशुराम। जय श्रीराम। मी निलेश टवलारे, हिंदू जनजागृती समिती जिल्हा समन्वय, अमरावती येथे भव्य हिंदू एकता दिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे। सनातन संस्थेच्या वतीने आयोजित या हिंदू एकता दिंडीमध्ये हिंदू जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉक्टर जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित या हिंदू एकता दिंडीमध्ये आपण सर्व हिंदुत्ववादी संघटना, संप्रदाय, ज्ञाती संघटना यांनी सहभागी व्हावं असं मी आवाहन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करत आहे। या दिंडीचं प्रमुख आकर्षण म्हणजे शिवकालीन पारंपरिक शौर्य जागृती पथक, यासोबतच हिंदू जनजागृती समितीच्या वतीने स्वरक्षा प्रशिक्षण वर्गामध्ये येणाऱ्या धर्मप्रेमींचं प्रात्यक्षिकाचं प्रदर्शन, तसेच समितीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्रथमोपचार वर्गामध्ये धर्मप्रेमींचं पथक यामध्ये प्रामुख्याने सहभागी असणार आहे। आपण सर्वांनी या हिंदू एकता दिंडीला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून आपले धर्म कर्तव्य बजावावे असे मी नम्र विनंती करत आहे। या फेरीत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, आध्यात्मिक संघटना, सामाजिक संघटना, विविध संप्रदाय सहभागी होणार आहे। तरी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत संघटितपणाचा संदेश देणाऱ्या प्रबोधनपर हिंदू एकता दिंडीत समाजातील लोकांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे।
मी श्रीमती विभा चौधरी। येत्या 21 मे 2022 या रोजी सायंकाळी 5:30 वाजता सनातन संस्थेच्या वतीने हिंदू एकता दिंडीचे आयोजन केलेले आहे। सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्या 80व्या जन्मोत्सवानिमित्त ही दिंडी काढण्याचे नियोजन केलेले आहे। या दिंडीचा उद्देश आणि उद्दिष्ट असं आहे, वैशिष्ट्य आहे की या दिंडीमध्ये समस्त हिंदुत्ववादी संघटना, संप्रदाय आणि संस्कृती परंपरेचं धर्माचरण करणाऱ्या आध्यात्मिक ज्या संस्था आहेत त्या सर्वांचा सहभाग या दिंडीमध्ये असणार आहे। ही दिंडी एकविरा देवी मंदिराच्या प्रांगणात मागील भागामधून ती सुरुवात होणार आहे। त्या ठिकाणी धर्मध्वजाचे पूजन, पालखीचे पूजन आणि तिथून सुरुवातून गोरक्षण चौक, गांधी चौक, राजकमल चौक, सरोज चौक असं करून ते अंबापेठ येथील गोपालकृष्ण मंदिरामध्ये त्याची सांगता होणार आहे। मी सर्व हिंदूंना आवाहन करते की त्यांनी आपल्या पथकासोबत अनेक पथके यामध्ये असणार आहे। आपले जे काही संप्रदाय आहेत ते आपले पथकांच्या माध्यमातून, जसं की वारकरी संप्रदाय, गरबा आहे, कळस आहे, त्यानंतर विविध जे काही आध्यात्मिक मृदुंग आहे आणि भजन मंडळी आहे, हे सर्व त्यामध्ये आपले पथक घेऊन सहभागी होणार आहे। मी पुन्हा एकदा सर्व हिंदूंना आवाहन करते की त्यांनी या दिंडीची एकता निर्माण व्हावी आणि सर्व हिंदूंनी एकत्र यावे। याचे दर्शन आपण या दिंडीच्या माध्यमातून सर्वांना घडवणार आहे, एवढेच मी सर्वांना सांगू इच्छिते आणि सर्वांना कळकळीची नम्रतेची विनंती करते की त्यांनी या दिंडीमध्ये अवश्य यावे। आपले नातेवाईक, आप्तेष्ट, आपले कुटुंब, आपले ओळखीचे मित्रमंडळी सर्वांना आपण या दिंडीमध्ये येण्याची आपण त्यांना सांगायला पाहिजे आणि आपण हिंदू एकतेचं जे काही या ठिकाणी हिंदू एकता दिंडीचं सर्वांसमोर हे शोभायात्रा काढत आहे, यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।